अभिनय ही नोकरी आहे की साधना? तर तुमच्यासाठी अभिनयाचा खरा अर्थ नक्की काय आहे? साधना. साधनाच आहे. 100% साधना. हो. सतत त्याच्यात राहावं लागतं हो. हो. सतत. म्हणजे एक क्षणही असा काय आहे, माझ्याकरता अभिनय काय आहे ते समजून घेऊया. मी सायन्सचा माणूस असल्यामुळे म्हणजे घरी आई-वडील दोघेही डॉक्टर. मी स्वतः एम-एस-सी विथ मरीन झूऑलॉजी. त्यामुळे मी सुद्धा सायन्स घेतलेलं. माझे दोघेही धाकटे भाऊ सुद्धा सायन्समध्येच. माझ्यानंतरचा जो फिजिक्समध्ये सर्वात धाकटा डबल डॉक्टर आहे, ट्रिपल डॉक्टर सॉरी. एवढं सायन्सचं वातावरण असल्यामुळे मला एक सायंटिफिकली समीकरण करावं असं वाटतं. यू नो? तर काय असेल? तर व्हॉट इज ॲक्टिंग इज ऑब्झर्वेशन, ॲसिमिलेशन अँड रिप्रोडक्शन. बरं. फर्स्ट स्टेप इज ऑब्झर्वेशन. म्हणजे आपण सतत ऑब्झर्व्ह करत असतो. ओके, हं. लाईट कसं हा ओके, कसं असे बसलेले आता ओके नाही. माईकला हे लावून त्याच्या हातात मोबाईल आणि तिकडे तो बसलाय तो शर्टचा कलर कसा आहे, टेक्स्चर कसं आहे. ह्या गोष्टी बारीक 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 ऑब्झर्वेशन करायला शिकायचं. म्हणजे मी माझ्या अनेक गर्लफ्रेंड्सला सांगितलंय की मी जर ऍक्टर नसतो तर मी स्पाय झालो असतो दम. तर गमतीची बाजू वेगळी. पण ऑब्झर्वेशन तेवढं दांडगं पाहिजे. हो. एकतर म्हणजे आपण आपल्या सगळ्या वातावरणाला आपलंसं करून घेतलं की काम करायला आणि कुठल्याही वातावरण नाही, नाही. फक्त काम करण्याच्या वातावरणाला नाही म्हणत आहे. आता हे आपला पॉडकास्ट होतोय म्हणून मी कॅमेरा समोर आहे म्हणून ती गोष्ट करत नाहीये. एरवी सुद्धा. हो, हो. आणि आपण जेव्हा तिकडे बसलो होतो, जेव्हा आपण ब्रेकफास्ट करत होतो, तेव्हा कुठल्या भांड्यातून काय आलं किंवा ते कसं वाढलं गेलं किंवा नंतर मी किचनमध्ये गेलो, तेव्हा किचनमध्ये काय, काय, काय गोष्टी कशा होत्या, हे कसं चालू होतं, बाजूलाच दरवाजा होता, इथे आता ही रूम आहे किंवा इथे येताना पार्किंग करताना तिकडे खाली मला आठवतंय गाडी नेताना जवळ तिकडे निमुळती जागा आहे, तर ती घासण्याची शक्यता. ह्या बारीक गोष्टी आहेत हो. माहिती पाहिजे. म्हणजे ऑब्झर्व्ह कंटिन्यू डोळे उघडे सतत डोळे उघडे पाहिजेत आणि ऑब्झर्वेशन सतत चालू पाहिजे. कंटिन्युअसली थांबता कामा नये. म्हणजे शिकण्याची Even- आपली पण एक एक्झॅक्टली. झोपेत सुद्धा स्वप्न जेव्हा बघतात त्याच्यातून सुद्धा काहीतरी ऑब्झर्व्ह करत राहिलं. बरं. एवढं ऑब्झर्वेशन पाहिजे. ॲसिम्युलेशन म्हणजे काय? जमा करणं. हो. एका एका एक 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 सुका स्पंज, कोरडा स्पंज जर आपण पाण्यात टाकला तर कसं पाणी खेचून घेतं. तशा गोष्टी अशा खेचून घेता आल्या पाहिजे. त्याच उद्या एखाद्या कॅरेक्टरमधून बाहेर येऊ शकतात. काही सांगता येत नाही. ओके. तसं. आणि मग रिप्रोडक्शन म्हणजे काय? ऑडियन्स. लाईव्ह असं नाही. कॅमेरा इज ऑडियन्स. बरोबर. लाईव्ह ऑडियन्स इज ऑडियन्स. आपण जर हा पॉडकास्ट नसतो करत आणि आपण जर बाहेर कुठेतरी बसलो असाल, तर आपण एकमेकांचे ऑडियन्स आहोत. एमजीएमलाही तुम्ही बऱ्याच वेळा ऍक्टिंगचे क्लास केलेले ऍक्टिंगचे आपले डायरेक्टर बरेच. तिथे तुम्ही एखाद्या नवख्या विद्यार्थ्यालाही कॉन्फिडन्स देतात. एक्झॅक्टली. कसं करता येईल. तर तो जो ऑडियन्स आहे त्याच्यासमोर ते जे जमा केलेल्या गोष्टी ज्या माझ्या सबकॉन्शियसमध्ये किंवा हृदयात किंवा मेंदूमध्ये अ, एका विशिष्ट जागी ठेवून दिलेल्या होत्या. विशिष्ट वॉल्टमध्ये. तो वॉल्ट उघडा करून मग त्या एक्झॅक्टली त्या वेळेला ते बरोबर गोष्टी तिकडे समोर आणणं. ॲक्टिंग तो पत्ता तिथे टाकला पाहिजे. टाकलं पाहिजे. आता लहान म्हणजे अगदीच ढोबळ उदाहरण तुम्हाला द्यायचं. आपण ॲक्टिंग केव्हापासून शिकायला सुरुवात करतो. तर बाबा आपण लहान असल्यापासून की मला हे कळतंय लहान होतो तेव्हा मला हातपाय आदळले, की लगेच दूध मिळायचं किंवा काहीतरी गोड मिळायचं किंवा चॉकलेट मिळायचं. जी पाहिजे ती गोष्ट मागून घेते. ऍक्टिंगच शेवटी. एक्झॅक्टली. ती ॲक्टिंगच आहे ना. फक्त इथे बदल काय होतो भाषा तुम्हाला भाषा वापरता येते. ज्या इमोशन्स पोर्ट्रे करायच्या आहेत, ज्या इमोशन्स लोकांसमोर त्या गोष्टी च्या मार्गातून ठेवायच्या आहेत. हो, हो, हो. त्या ठेवल्या जातात बस.